नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज थोडा शिळा विषय मी घेणार आहे. शिळा एवढ्यासाठी की ज्या विषयावर मी बोलणार आहे त्याला आता 4-5 दिवस होऊन गेले. बऱ्याच माध्यमामध्ये म्हणजे सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या वाहिन्या असतील, वर्तमानपत्र असतील, त्याच्यावर त्या विषयाची चर्चा होऊन गेलेली आहे. मुद्दा असा आहे की शिवसेना उबाठाचं जे मुखपत्र आहे, सामना, त्याचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे नेहमी अगळ-फगळ आणि अनापशनाप बोलत असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य आणि अर्थ असतो असं बिलकुल नाही. आणि त्यावर चर्चा करण्याचीही गरज नसते, दखल घेण्याचीही गरज नसते, आणि कोणी दखल घेतच नाही. कोणी दखल घेत नाही. पण मग ती दखल घेतली जावी यासाठी मराठी माध्यमातले काही पत्रकार किंवा संपादक ज्या आत्मीयतेने पुढाकार घेतात, त्याचं नवल वाटतं. त्याचं नवल वाटतं. म्हणजे मला आठवतं की मध्यंतरी मला वाटतं कुठचा व्हिडिओ मी बघितला, मला आठवत नाही, पण अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे पत्रकार परिषद घेत होते. आणि त्यामध्ये एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला काहीतरी. ते म्हणाले, असं कोण म्हणालं? एकनाथ शिंदेनी त्या पत्रकाराला, पत्रकार कोण होता दिसत नव्हतं कारण कॅमेरा फोकस झालेला होता, तो तीनही नेत्यांवर झालेला होता. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारणारा पत्रकार कोण हे काही दिसलं नाही. पण तो प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले, असं कोण म्हणालं? तेव्हा त्यांनी सांगितलं, संजय राऊत. ओ असं म्हणून एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः अंगावर झुरळ पडावं तसा तो प्रश्न झटकून टाकला. झटकून टाकला. अरे काय तुम्ही कोणाचा प्रश्न विचारता, कोणाचं काय घेऊन बसलाय? आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रकाराला म्हटलं, अरे तुमच्यासारखा सिनियर पत्रकार संजय राऊत काय बोललेत किंवा काय लिहितात याच्यावर बोलतो म्हणजे नवल, म्हणजे अक्कल काढली. मराठी पत्रकारितेची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी अक्षरशः अक्कल काढली. की किती निर्बुद्ध आहात तुम्ही, की संजय राऊत काहीतरी बोलले, काहीतरी लिहिलं, याच्यावर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. मला आणखीन एक आठवतं, नागपूर असेल किंवा कुठच्या तरी विमानतळावर देवेंद्र फडणवीसांना असाच संजय राऊत यांच्या एका वक्तव्यावर प्रश्न विचारला गेला होता. ते म्हणाले, रे माझी काय, मी कोणाच्या बोलण्यावर प्रतिक्रिया द्यावी ही माझी काही प्रतिष्ठा आहे की नाही? संजय राऊत कोणी ऐरा गैरा बोलेल आणि मी उत्तर दिलं पाहिजे? मला प्रश्न विचारताना कोणाशी बोलता याचं तरी भान ठेवा. इतकं म्हणत संजय राऊत आणि तो पत्रकार या दोघांनाही देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः अपमानित केलं. तेवढंच नाही, मग वर्ष 2 वर्षापूर्वी कधीतरी राज ठाकरे पण म्हणाले होते, अरे तुम्ही दाखवायचं बंद करा, तो बोलायचं बंद करेल. म्हणजे संजय राऊत हे किती निर्बुद्ध, निरर्थक बोलतात याचे हे पुरावे. आणि असे संजय राऊत त्यांच्या रविवारच्या रोखठोक कॉलममध्ये जेव्हा एखादा आरोप करतात आणि त्याच्यावर चर्चा सुरू होते, तेव्हा त्यामध्ये किती तथ्य आहे. आपण एखाद्या बालिश आणि फुलिश मुलाच्या पोरखेळाविषयी बोलणं आणि फार मोठा राजकीय घटना आहे म्हणून बोलणं हे हास्यास्पद होत नाही का? पत्रकार याचा विचार का करत नाही? म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की सामना हा फक्त मराठी पत्रकार यांनी आपली काहीतरी खास भागवण्यासाठी काढलं जाणारं वर्तमानपत्र आहे की काय? संजय राऊत या लोकांचं रोज कुठेतरी खरूज खाजवतात आणि मग दिवसभर मराठी मीडियामध्ये ती खरूज खाजवली जाते. यापेक्षा संजय राऊत यांच्या कुठल्याही वक्तव्याला फारसा अर्थ आहे का? असंच एकनाथ शिंदे असोत, देवेंद्र फडणवीस असोत किंवा राज ठाकरे असोत यांचं म्हणणं आहे.
पण तरी ज्यांना खाजच खाजवायची असते त्यांना खरुज होण्याची देखील गरज नसते. असाच या सगळ्या पत्रकारितेचा एकूण अनुभव झालेला आहे. तर रविवारी रोखोक मध्ये एकनाथ शिंदे यांना टार्गेट करताना अमित शहानी कसं एकनाथ शिंदेना अपमानित केलं आणि पहाटे 4च्या सुमाराला एकनाथ शिंदे अमित शहाना कसे भेटायला गेले होते याचं तपशीलवार वर्णन त्या सामनाच्या लेखामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे अगदी डायलॉग लिहिले की अमित शहा म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणाले, अमित शहा म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणजे त्यांच्यातला सगळा, काही लोकांनी मग त्याच्यावर विनोद केला की तो महाभारतामधला जो अंध धृतराष्ट्राला महाभारताचं सगळं युद्ध वर्णन समालोचन सांगणारा संजय होता, तसंच संजय राऊत यांच्याकडे ती दिव्य दृष्टी आहे वगैरे वगैरे. पण मित्रांनो, हे तसं नाहीये. कारण मी बघितलेली ती पत्रकार परिषद आहे ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे जेव्हा झटकून टाकतात, अरे बाबा ती सकाळी 8ची वेळ होती आणि 8ची का 10ची वेळ होती असं सांगतात. आणि 8ची नाही, अजितदादा म्हणतात 10 वाजताची गोष्ट आहे, मी पण त्याच हॉटेलमध्ये होतो असं. अजितदादा, मी पण तेव्हा तिथे होतो. म्हणजे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जर भेट झाली असेल तर त्यावेळेला तिथे संजय राऊत नव्हते पण अजितदादा होते, याची साक्ष खुद्द अजितदादा देतात. म्हणजे एक उपमुख्यमंत्री ज्याच्याविषयी संजय राऊत सामनामध्ये लिहितात, त्या अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला डायलॉग लिहितात, त्यावेळेला तिथे संजय राऊत हजर असण्याची शक्यता नव्हती. कारण संजय राऊत तिथे असतील तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे हे जे काय राजकारण आपसातलं बोलायचंय, युतीतलं बोलायचंय, ते बोललेच नसते. पण ते दोघे बोलत होते. अशा वेळेला संजय राऊत तिथे असू शकत नाही, पण अजितदादा असू शकतात. आणि अजितदादा सांगतात की मी त्यावेळेला तिथे होतो, सकाळच्या 10 वाजताची गोष्ट आहे. आणि संजय राऊत घड्याळ पण फिरवतात. संजय राऊत यांच्याकडे एवढी दिव्य शक्ती आहे की ते कालौघात सुद्धा पुढे मागे आणू शकतात. ते अचानक उठतात आणि महाभारताच्या काळात जातात, अचानक उठतात आणि बाबराच्या काळात जातात, औरंगजेबाच्या काळात जातात, आणखी कोणाच्याही कालखंडात जाऊ शकतात, किंवा आणखी 2200, 2434 शतकात जाऊन सुद्धा इसवी सन 3250 मध्ये असं घडलं असंही संजय राऊत सांगतात. कारण ज्यांना शरद पवार 100 जन्म घेतल्यावर कळतील, ते 100 जन्म घेतलेले संजय राऊत आहेत. कारण जगात शरद पवार ज्याला कळलाय असा एकच माणूस आहे आणि त्याचं नाव आहे संजय राऊत. आणि मग 100 जन्म घ्यायचे तर काय सोपी गोष्ट आहे का? शतकातून एकदाच जन्म घेता येतो. आणि संजय राऊत यांना शरद पवार समजले असतील तर त्यांनी 100 जन्म घेतलेत. आणि 100 जन्म घेतलेत म्हणजे संजय राऊत हे गेल्या जवळजवळ 100 शतकांपासून प्रत्येक शतकात नव्याने जन्म घेत आलेले. आणि त्यामुळे शरद पवार सुद्धा प्रत्येक जन्मामध्ये संजय राऊत यांना आपल्या बगलेत घेऊनच कडेवर घेऊन फिरत असतात. आणि म्हणूनच फक्त संजय राऊतांना शरद पवार कळू शकले. ना अजितदादांना कळले, ना छगन भुजबळांना कळले, ना प्रतिभाताईंना कळले, ना सुप्रिया सुळेंना कळले, संजय राऊतांना कळले. आणि म्हणून मी जेव्हा ह्या सामनामधल्या रोखोक लेख, मी तो वाचलेला नाही, पण त्याच्यात जे आलेलं वर्णन वगैरे आहे ते ऐकलं, वाचलं, तेव्हा मी विचार करायला लागलो. कसं असतं मित्रांनो, संजय राऊत किंवा आणखीन कोणाला तरी मूर्ख ठरवणं, राहुल गांधी, हे सोपं असतं. कोणालाही मूर्ख म्हणून शिक्का मारला, लेबल लावलं, आपलं काम संपलं. पण तसं नसतं. माझा प्रयत्न नेहमी असा असतो की समोरचा माणूस कितीही मूर्खासारखं बोलला तरी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे, अगर आपण विश्लेषण म्हणून काम करत असू तर. त्यामुळे संजय राऊत खोलचटासारखं काही बोलो किंवा लिहो, त्यातही काही तथ्य आहे का हे शोधण्याचा
माझा प्रयास असतो. आणि म्हणून संजय राऊत यांचा तो जो लेख आहे, त्या त्यात तथ्य किती असेल हे मी लेख न वाचता देखील शोधण्याचा प्रयत्न करत असतो, की जिथे संजय राऊत हजर नव्हते आणि तरीही पहाटेच्या सुमाराला एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली असेल, तर त्यामध्ये काय काय घडलं हे संजय राऊत कशाच्या आधारे लिहितात याचा मी विचार करत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तशी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. संजय राऊत यांना फक्त खोटं ठरवून मागणार नाही. संजय राऊतांना एका ठराविक टेक्नॉलॉजीच्या आधारे पहाटे 4ला न भेटलेले अमित शहा आणि एकनाथ शिंदे भेटले असतील, तर ते काय काय बोलू शकले असते किंवा बोलले असते हे पण कळू शकतं. हल्ली ते AI म्हणतात नाही का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपल्याला ठराविक काही माहिती डेटा असेल, तर त्याच्या आधारे ही दोन माणसं भेटली तर ती एकमेकांशी काय बोलतील याचा एक खोटा कृत्रिम आभास निर्माण करता येतो. त्या संजय राऊत यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधली डॉक्टरेट मिळालेली असू शकते आणि त्यामुळे त्यांच्या झोपेत किंवा जागेपणी जर एकनाथ शिंदे आणि अमित शहा हे एकमेकांना भेटले तर ते काय बोलले असतील याचं एक कृत्रिम आभासी चित्रण तयार करता येतं आणि मग चित्रण बघून लेख लिहिता येऊ शकतो. AI म्हणतात ना हल्ली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर कदाचित ती टेक्नॉलॉजी संजय राऊतांनी आत्मसात केली असेल, तर मग त्यांना हे घडलेलं दिसू शकतं, बघू शकतात किंवा घडवू सुद्धा शकतात. म्हणजे कदाचित यावरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट संजय राऊतांनी घडवून आणली, तर त्यातला तो जो संवाद आहे तो प्रत्यक्ष बोललेले संजय राऊत आपल्याला ऐकवू सुद्धा शकतील. एखाद्या चॅनेलवर ते पेश पण करू शकतील. पण निदान संजय राऊत यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अवगत असल्याचा दावा केलेला नाही. की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी वापरून हे दोघे भेटले तर काय होईल हे बघितलं आणि मग लिहिलं असा दावा कुठेही खुलासा सुद्धा संजय राऊत यांनी केलेला नाही. हे लक्षात आल्यानंतर आणखी कुठल्या मार्गाने, भले सकाळी 4 वाजता नसेल, सकाळी 10 वाजता असेल, अमित शहा आणि एकनाथ शिंदे हे भेटले असतील आणि गुपचूप बंद दरवाजा आड भेटले असतील, तर त्यांच्यात काही संवाद झाला का आणि झाला असेल तो तो संवाद काय आहे याचा शोध संजय राऊत कसा घेऊ शकतात याचा मी विचार करत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की असं एक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. असं आहे आहे पण तुम्ही तुमच्या मित्राशी काय बोललात? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काय बोलले? आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलले? उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर काय बोलले? हे परस्पर आपल्याला मिळवता येतं असं एक तंत्रज्ञान आहे. आणि विसरला नसाल तर त्या तंत्रज्ञानाला पेगासस म्हणतात. आज संपूर्ण मराठी माध्यम असोत, इंग्रजी माध्यम असोत, पत्रकार असोत, भाजपचे सगळे विरोधक असोत, अचानक पेगासस विसरून गेलेले. 4-5 वर्षापूर्वी हे पेगासस फुल फॉर्मात होतं. फुल फॉर्मात होतं. पेगासस म्हणजे काय? तर इस्रायलने असं एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की ते तंत्रज्ञान किंवा ते सॉफ्टवेअर जर तुमच्या कोणाच्या फोनमध्ये किंवा घरातल्या कुठच्या यंत्रामध्ये घुसवून ठेवलं, तर त्या सॉफ्टवेअरच्या आधारे तुम्ही कोणाची फोनवर किंवा घरात किंवा आणखीन कुठेही काहीही बोलत असाल, संवाद साधत असाल, तर ते माझ्यापर्यंत आरामात येऊन पोचतं. तुम्हाला कल्पना नसते. तुम्ही तुमच्या
पत्नीशी बोलताय, मुलांशी बोलताय, आणखीन कोणा दोस्ताशी बोलताय आणि मनमोकळं बोलताय, हे कोणी चोरून ऐकतोय ह्याचा तुम्हाला पत्ता पण नसतो. पण ते मलाही कळू शकतं जर हे तंत्रज्ञान मी तुमच्या आयुष्यात कुठे घुसवलेलं असेल, तुमच्या घरातल्या कुठच्या वॉशिंग मशीनमध्ये घुसवलं असेल, टीव्ही मध्ये घुसवलेलं असेल, तर मला ते उपलब्ध होतं. संजय राऊत यांनी पेगासस मिळवलेला असू शकतो. संजय राऊत यांची जगात इतकी चलती आहे की अनेकदा ट्रम्प असो, बायडेन असो, पुतीन असो, ते सुद्धा संजय राऊत यांचा सल्ला घेतात. आणि संजय राऊत यांनी दिलेला सल्ला ट्रम्प, पुतीन किंवा इतरांना पोहोचवण्याचं काम रोहित पवार करतात. आणि त्यामुळे इस्रायल सुद्धा संजय राऊत यांच्यासारख्या महान व्यक्तीला पेगासस एक सॉफ्टवेअर विकू शकतं. अतिशय मर्यादित लोकांना आणि शासकीय पातळीवरच पेगासस हे सॉफ्टवेअर इस्रायलकडून इतर देशांना मिळू शकतं. पण संजय राऊत हे एक स्वतंत्र देश आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संजय राऊत नावाच्या देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी जर मनात आणलं तर इस्रायलकडून त्यांना पेगासस हे सॉफ्टवेअर मिळू शकतं, तंत्रज्ञान मिळू शकतं. आणि म्हणून ते तंत्रज्ञान त्यांनी उपलब्ध करून घेतलं असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही, आणि जगाच्या पाठीवर कशाला, अवकाशात देखील कुठे मंगळावर किंवा चंद्रावर एकनाथ शिंदे आणि अमित शहा भेटणार असतील आणि बोलणार असतील तर त्यांच्यातला संवाद संजय राऊत यांना सहज उपलब्ध होऊ शकतो. कारण पेगासस त्यांच्याकडे असणार, संजय राऊतांकडे पेगासस उपलब्ध असणार. त्यावर त्यांनी यापूर्वी 3-4 वर्षापूर्वी प्रचंड बोरू बहादरी केलेली आहे, लिहिलेलं आहे, लेख लिहिलेत, अग्रलेख लिहिलेत. कसं उद्धव ठाकरे, संजय आपला राहुल गांधी वगैरेंचे फोन टॅप केलेले आहेत, त्यात पेगासस घातलेलं आहे, हे संजय राऊतांनी सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे संजय राऊतांकडे पेगासस नावाचं सॉफ्टवेअर उपलब्ध असणार. आता शेवटचे मुद्दा इतकाच की पेगासस म्हणजे काय. हे सॉफ्टवेअर आहे मी ऐकून होतो, पण ह्या रोखोक आणि सामनातल्या लेखाच्या निमित्ताने मी जेव्हा पेगासस हा सर्च मारला तेव्हा पेगासस हा शब्द कुठून आला, तर ग्रीक साहित्यामध्ये पेगासस याचा अर्थ उडता घोडा, ज्या घोड्याला पंख आहेत आणि पंखाने उडत उडत एखादा घोडा आभाळातून इकडून तिकडे कुठेही जाऊ शकतो, असा जो पंख असलेला घोडा, हे जे ग्रीक वर्णन आहे, ग्रीक साहित्यामध्ये, पुराण कथांमध्ये त्या उडत्या घोड्याला, पंख असलेल्या उडत्या घोड्याला पेगासस म्हणतात. संजय राऊत हा उद्धव ठाकरे आणि उबाठा शिवसेनेला लाभलेला उडता घोडा आहे. आणि त्यामुळे हा उडता घोडा किंवा उबाठाच्या आवाक्यात असलेला पेगासस जो आहे, पेगासस म्हणजे उडता घोडा, त्यामुळे संजय राऊत यांना पेगासस उपलब्ध झाल्यानंतर ते ह्या पेगाससवर बसून जगाच्या पाठीवर अवकाशात कुठेही केव्हाही संचार करू शकतात. आणि तिथे अमित शहा आणि एकनाथ शिंदेच कशाला, कोणही कुठेही ट्रम्प आणि मोदी काय बोलतात किंवा ट्रम्प आणि पुतीन काय बोलतात यांच्यातले संवाद सुद्धा उद्या परवा कधीतरी आपल्याला सामनामध्ये, सामनाच्या अग्रलेखामध्ये किंवा रोखोक या रविवारच्या पुरवणीमध्ये वाचायला मिळाला तर आश्चर्य वाटून येऊ नका, स्वागत करा. कारण आता पेगासस हे उबाठा शिवसेनेत सुद्धा दाखल झालेलं आहे. पेगासस म्हणजे उडता घोडा, आणि उद्धव ठाकरेंना उडता घोडा उपलब्ध झालाय. असो मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.